नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवला आहे उपवासाचा डोसा। हा एकदम मऊसूद डोसा तयार होतो आणि अगदी जाळीदार डोसा तयार होतो। बघा किती छान मऊसूद डोसा तयार झालेला आहे। तर हा डोसा तुम्ही अगदी 10 मिनिटात बनवून तयार करू शकता। 5 ते 10 मिनिटात हा डोसा तयार होतो। याच्यासाठी आपल्याला एक प्रीमिक्स बनवायचं आहे। ते प्रीमिक्स बनवून नंतर हा डोसा आपण बनवू शकतो। नवरात्रीमध्ये हे प्रीमिक्स बनवून ठेवायचं आणि आयत्या वेळेला अगदी 5 ते 10 मिनिटात आपण हा डोसा बनवायचा। चला तर सुरुवात करू या रेसिपीला। यासाठी इथे मी 1.5 वाटी वरईचा तांदूळ म्हणजेच भगर घेते आहे। ज्या वाटीने आपण वरईचा तांदूळ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपण साबुदाणा सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर अर्धी वाटी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि आता याला मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे। याचं पीठ बनवायचं आहे। अगदी बारीक असं पीठ बनवायचं आहे। जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं बारीक पीठ बनवा। यासाठी आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा आता इथे सिट्रिक ॲसिड घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे आता अर्धा चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत आणि आता याला आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आपण याला आता पुन्हा मिक्सरला फिरवून घेत आहोत। आता एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे पीठ चाळून घ्यायचं आहे। हे पीठ एकदम बारीक दळलेलं आहे। मला शक्य आहे तेवढं मी ते बारीक दळून घेतलेलं आहे। हे पीठ जर बारीक व्यवस्थित दळलं गेलं तरच आपले हे डोसे जे आहेत ते छान तयार होतात, जाळीदार तयार होतात। हे बघा, आता हे पिठामध्ये काही कण राहिलेले आहेत ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता हे पीठ बघा व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे। बिलकुल दरदरीत ठेवायचं नाहीये, पीठ एकदम बारीक दळून घ्यायचं आहे। आणि तुमच्या मिक्सरमधून जर हे बारीक दळून होत नसेल तर त्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी आता रेसिपीमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर हे पीठ मी आता दळून घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी हे पीठ बाउलमध्ये घालून घेते आहे आणि त्यासाठी आता आपण 1.5 वाटी पाणी घालून घेणार आहोत। पीठ जर व्यवस्थित दळलं जात नसेल तर हे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। जसं आपण डोशाचं पीठ फिरवून घेतो तसं त्याप्रमाणे 1.5 वाटी पाणी घालून नंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। नंतर 5 मिनिटं याला असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं। 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा, हे पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला पाहिजे। आता काय करायचं, एकदम गरम तवा करायचा आहे आणि त्यावरती तूप किंवा तेल घालून घ्यायचं। थोडंसं ब्रशने याला पसरवून घेऊया आणि यावरती 2 ते 3 पाण्याचे हपके मारून घ्यायचे आहेत। तवा अगदी गरम असायला हवा। थंड तव्यावर डोसे बिलकुल व्यवस्थित येणार नाहीत। तर एकदम गरम तव्यावरती 2-3 वेळा पाण्याचे हपके मारून घेतले। त्यानंतर टिश्यू पेपरने किंवा कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती डोशाचं बॅटर घालायचं आहे। आपण डोसा जसा बनवतो त्याप्रमाणे हा डोसा बनवून घ्यायचा आहे। एकाच दिशेने गोल गोल फिरवत हा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बघा किती छान मस्त सुंदर अशी जाळी पडते डोशाला। अगदी हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवत आपण हा डोसा बनवून घेतलेला आहे। या डोस्यावरती आता आपण तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती हा डोसा बनवायचा नाहीये। जेव्हा आपण डोशाचं बॅटर तव्यावरती घालतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम मंद करून घ्यायची। आणि हे बघा, डोसा किती मस्त खरपूस असा भाजला गेलेला आहे। तर जाळीदार डोसे तयार होतात। सगळेच डोसे मी असे बनवून घेते आहे आणि हे डोसे इतके छान मऊसूद जाळीदार तयार होतात ना की मला हे डोसा तुम्हाला पुन्हा दाखवायचा मोह आवरलेला नाहीये। हे बघा, पुन्हा मी आता हा डोश्यावरती पाण्याचा हपका मारून घेतलेला आहे आणि हे पुसून घेते। डोशाचा बॅटर यावरती घालते आणि झटपट तुम्हाला दाखवते की डोसा किती छान जाळीदार तयार होतो। हे बघा, काय मस्त डोसा जाळीदार तयार झालेला आहे। यावरती थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि हा डोसा आता आपण काढून घेऊया। तर मैत्रिणींनो, इथे सांगितलेलं प्रमाण हे अगदी अचूक आहे। हे प्रमाण तुम्ही घ्या आणि या डोशाचं असं प्रीमिक्स बनवून ठेवा आणि आयत्या वेळेला अगदी 5 ते 10 मिनिटात हा डोसा बनवून तयार करा। तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। चला पुन्हा भेटूया। बाय बाय।